तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीचा अहवाल सध्या समोर आलाय आणि यामध्ये अहवालात म्हणण्यात आलेलं आहे की मंगेशकर रुग्णालयात 5 तास पैशांसाठीच नेमकं थांबवलं का हे तपासणं गरजेचं असल्याचं म्हणण्यात आलंय। या सगळ्यात आयव्हीएफ सेंटरची जबाबदारी महत्त्वाची होती, हे लवकर रेफरही केलं पाहिजे होतं असंही या अहवालात म्हणण्यात आलंय। तब्येतीत सुधारणा नसताना इंदिरा आयव्हीएफ मध्ये 4 ते 5 दिवस का दाखल करून घेतलं? तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्यानं दुसऱ्या दवाखान्यात का नेलं नाही? मंगेशकर रुग्णालयात 5 तास पैशासाठीच थांबवलं होतं का? पैसे द्या नाहीतर उपचार करणार नाही हा प्रश्न होता का? तनिषाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती। आयव्हीएफ सेंटरची जबाबदारी महत्त्वाची असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलंय। क्लीन चिट म्हणजे उंदराने मांजराची साक्ष काढणं आहे। ज्या ससूनमध्येच अनेक गैरव्यवहार आहेत आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत आणि ससूनमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली त्या समितीमध्ये ज्या महिला डॉक्टर आल्या त्या महिला डॉक्टरांवरही अनेक आरोप आहेत, हे आपण याच्या आधी बघितलेलं आहे। अशा ससूनने सुश्रुत घायसास यांना क्लीन चिट देणं याच्यात नवल ते काय? 24 एप्रिलला येणाऱ्या गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहोत, याचिका दाखल करणार आहोत, ज्याच्यामध्ये आता ससूनला सुद्धा पार्टी करणार येणार आहे। ससूनचे डीन आणि एकूणच त्यांचे सुप्रिटेंडेंट कसे ना काही याच्यामध्ये सामील आहे, याच्यामुळे त्यांना सुद्धा आरोपी करण्यात यावा अशी आमची मागणी राहील। त्याच्यामुळं पुण्यातल्या या प्रकरणासाठी आम्ही हा माणुसकीचा जो काय अंत झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये ही याचिका दाखल करू। आमचा लढा इथून पुढे सुद्धा कायम चालू आहे। भाजप आमदार अमित गोरखेंनाच आम्ही प्रश्न विचारत आहे की आता डॉक्टर घायसास यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का? त्यांना अटक होणार का? आणि या भिसे कुटुंबाला न्याय मिळणार का? आणि जर न्याय मिळाला नाही तर भाजप आमदार अमित गोरखे भारतीय जनता पार्टीच्या मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा देणार का?